नमस्कार मंडळी, मी ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कृष्ण जन्माष्टमी स्पेशल अशी बर्फी बनवलेली आहे। मावा स्पेशल बर्फी आहे म्हणू शकता याला। तर बघू शकता मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे। जास्त तामझाम करायची गरज नाही, झटपट बनते। नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। अशी बर्फी प्रसादासाठी वगैरे बनवू शकताय तुम्ही। मस्त लागते, अप्रतिम लागते चवीला। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर याच्या टिप्स आणि ट्रिक्स याच्यामध्ये सगळेच मिळतील तुम्हाला। तर आता बघू शकता मी इथं तोडून सुद्धा दाखवत आहे तुम्हाला। तर मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे। न वेळ वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी काजू बदाम घेतलेला आहे, पेंड खजूर घेतलेला आहे, इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि पोहे आपले साधे पोहे असतात ते चाळून स्वच्छ करून घेतलेले आहे। गूळ घेतलेला आहे, खसखस घेतलेला आहे आणि सुखं खोबरं खिसणीने खिसून घेतलेलं आहे आणि आपल्याला तूप सुद्धा लागणार आहे याच्यामध्ये। तर डब्यामध्ये मी खसखस ठेवलेलं आहे। तर आता हे सगळे जिन्नस आपण भाजून घेणार आहोत। गुळाला आणि खसखसला सोडून बाकीचे तुपात आपण भाजून घेणार आहोत। आता इथे एक कढई गरम करायला ठेवली होती। कढई आता आपली गरम झालेली आहे आणि आता त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तुपात न भाजता असेच भाजलेत तरी चालेल। तर मी असेच भाजून घेत आहे। हलके डाग पडेपर्यंत किंवा साल तडकेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि तुमच्या आवडीप्रमाणे काजू बदाम जे काही तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत ते घेऊ शकता। मी इथं जे माझ्याकडे अवेलेबल आहे तेच घेतलेलं आहे। तर बघू शकता हलके डाग पडून झालेले आहेत आपल्या शेंगदाण्यांना आणि साल सुद्धा तडकलेली आहे याची। तर आता बाजूला काढून घेणार आहोत याच्यामध्ये आणि आता इथं त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे 1 चमचा। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जास्त हाय करायचं नाही किंवा जास्त लो करायची नाही, मीडियम ठेवून इथं पोहे भाजून घेणार आहोत। पोहे अर्धे कच्चे भाजले की मग याच्यामध्ये खोबरं ट्रान्सफर करून घेणार आहोत। पोहे आणि खोबरं एकदाच भाजून घ्यायचं आहे। मस्त असं अर्धे पोहे भाजून झाले की मग याच्यामध्ये किसून घेतलेली 1 वाटी मी किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे। तर आवडीप्रमाणे कमी जास्ती तुम्ही करू शकताय। तर बघू शकताय मस्त असं मी भाजून घेत आहे। थोडंसं कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे, रंग बदलू द्यायचा नाही याचा। मस्त असं पोहे भाजून झालेले आहेत, 1 मिनिट तरी याला भाजून घ्यायचं आहे आणि आता त्याच कढईमध्ये आपण तूप घालून घेणार आहोत परत 1 चमचा। मी कोणतेच पदार्थ इथं जे घेतलेले ते मोजून घेतलेले नाहीत, असेच घेतलेले आहेत। तुम्ही पण असेच घ्या। नंतर जे मिश्रण आपण मिक्सरमधून काढल्याच्या नंतर आपण मोजून घेणार आहोत। तर आता इथं काजू आणि बदाम तुपात रोस्ट करून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे म्हणू शकताय। याला आपण अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे। आता याला भाजून झालेला आहे, हलका काजूचा कलर बदलत आहे। तर या स्टेजला आपण काढून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये आता आपण खजूर भाजून घेणार आहोत किंवा पेंड खजूर सुद्धा याला म्हणू शकताय। तर अवेलेबल असेल तर घाला खजूर, नाहीतर काही हरकत नाही, स्किप करू शकताय तुम्ही। आता याला सुद्धा अर्धा मिनिट आपण भाजून घेणार आहोत। खजूरचा हलका रंग डार्क झाला की लगेच याला काढून घ्यायचं आहे। सगळं वाटून घेतलेलं मिश्रण आपलं थंड करून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरचं एक मीडियम मध्यम जार घ्यायचा आहे आपल्याला। त्याच्यामध्ये सर्वात अगोदर शेंगदाणे आणि पोहे आणि खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून रवाळ टेक्स्चरमध्ये किंवा मोठं वाटून घेतलात तरी चालेल। बर्फीमध्ये जे रवाळ असतं हे मिश्रण सगळं किंवा दाताखाली आल्याच्या नंतर प्रत्येक पदार्थाची चव आपल्याला कळते किंवा खूप छान लागतं ती चव आणि कुरकुरीतपणा, तो पोह्याचा खोबऱ्याचा जो कुरकुरीतपणा असतो तो अप्रतिम लागतो। तर आता मस्त असं मोठं वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक करून घ्यायचं नाही, थोडक्यात सांगायचं काय। तर आता इथं बारीक केलेलं पेस्ट जे आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। बघू शकता रवाळ टेक्स्चरचं मी इथं वाटून घेतलेलं आहे आणि आता सगळं काढून घ्यायचं आहे। आणि आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू बदाम आणि खजूर जे भाजून घेतलं होतं तुपामध्ये आपण रोस्ट करून घेतलं होतं ते आता याच्यामध्ये काढून याला पण मोठं वाटून घ्यायचं आहे। तर आता बघू शकताय मस्त असं मोठं
वाटून झालेलं आहे बघू शकताय। आणि आता जे आपण खजूर याच्यामध्ये टाकलं होतं त्याच्यानं गोडीचा प्रमाण आपला वाढलेला आहे। तर आता हे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मिक्सरमधलं आणि ताटामधलं। हाताने थोडंसं प्रेस करून याला एकजीव करायचं आहे, म्हणजे जे पेंड खजूरचं गोडीपणा आहे ते सगळ्याला लागू होईल मिश्रणाला। एकजीव करून झाल्याच्या नंतर आत्ता आपण मोजून घेणार आहोत सगळं मिश्रण, म्हणजे गुळाचा अंदाज आपल्याला कळेल। तर आता इथं मी कपाचा मेजरमेंट घेत आहे आणि ताटामध्ये त्याच मोजून घेत आहे। जवळपास माझं 1.25 कप हे मिश्रण झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये। हे बघा 1.25 कप हे मिश्रण झालेलं आहे। तर गुळाचा प्रमाण आपण इथं आता 1 कपाला थोडंसं कमी घेणार आहोत। तर आता हे 1.25 कप मिश्रणाला आपण गूळ थोडंसं कमीच घालणार आहोत, कारण याच्यामध्ये पेंड खजूरचं प्रमाण पण आपण घातलेलं आहे, त्याच्यामुळं पण गोड झालेलं आहे मिश्रण आपलं अगोदरच। तर तुम्ही गोडीप्रमाणे गूळ कमी जास्ती करू शकताय। गूळ अवेलेबल नसेल तर या ठिकाणी साखर सुद्धा वापरू शकताय तुम्ही। तर बघू शकताय 1 कपाला थोडंसं कमी आपण इथं गूळ घेतलेला आहे। सर्वात अगोदर आता एका ताटाला आपण तूप लावून घेणार आहोत, म्हणजे बर्फी खाली चिपकणार नाही। आणि या बर्फीचं मिश्रण याच ताटात आपण ओतून घेणार आहोत नंतरनं। आता इथं बघा त्याच कढईमध्ये आपण आता 1 चमचा तूप घालून घेणार आहोत। तर तूप मस्त असं वितळू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जास्त हाय करायची नाही किंवा मीडियम करायची नाही, कमी करायची नाही, मीडियम गॅस ठेवायचा आहे। आणि आता त्याच्यामध्ये 1-2 चमचे आपण खसखस घालणार आहोत। थोडंसं या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे खसखस आपल्याला, बघू शकताय। आणि आता गूळ याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि गुळाचे असे खडे मस्त विरघळून घ्यायचे आहेत या तुपामध्ये। गॅसची फ्लेम लक्षात असू द्या, मीडियमच ठेवायची आहे, जास्त हाय करायची नाही आपल्याला। तर आता गूळ विरघळत आहे आपला, बघू शकताय। गुळाचा कलर आपल्याला चेंज करायचा नाही, बघू शकताय मस्त असं गुळ आता विरघळलेलं आहे आपलं। आणि गुळ विरघळल्याच्या नंतर आपल्याला 1-2 ते 3 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे। जास्त चिक्कीचा गुळ करतो आपण तसा नाही करायचा याच्यामध्ये। तर बघू शकताय गुळ विरघळलेला आहे आणि मस्त असं फेसाळलंय आता आपलं मिश्रण। तर सतत आता हलवत राहायचं आहे, 1 ते 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं आता आपलं मिश्रण रेडी आहे गुळाचं। तर आता हे सगळं मिश्रण जे वाटून घेतलं होतं मिक्सरला आपण, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। मस्त असं फटाफट आता एकजीव करून घ्यायचं आहे हे मिश्रण। आणि इथं कोरडं दिसत असेल सध्याला, पण एक टिप्स सांगते खुसखुशीत आपली बर्फी होण्यासाठी। तर कडक होऊ नये म्हणून हे टिप्स आहे। खुसखुशीत बर्फी सगळ्यांनाच आवडते। तर इथं मी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। तर आता हे मिश्रण एकजीव झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करणार आहोत, म्हणजे काय होतं याच्याने बर्फी मस्त अशी खुसखुशीत होते आणि रवाळ टेक्स्चर येतं या बर्फीला। तर आता इथं पाणी मिक्स करून घेत आहे मी। अशाच पद्धतीनं नक्की बनवून पहा, म्हणजे तुमची सुद्धा बर्फी मस्त अशी रवाळ किंवा खुसखुशीत होईल। तर एकजीव करून घ्यायचं आहे, बघू शकताय मस्त अशी स्मूथ बॅटर रेडी झालेलं आहे आपलं। आणि आता आपण याला परतून घ्यायचं आहे 1 मिनिट तरी। याला परतून घेतल्याच्या नंतर मग आपण एका ताटामध्ये याला ट्रान्सफर करून घेणार आहोत। आपण ज्या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये ओतून द्यायचं आहे। 1 मिनिट परतून झाल्याच्या नंतर असं मस्त ओतून द्यायचं आहे, बघू शकताय। मस्त अशी बर्फी आता पसरवून घ्यायचं आहे ताटामध्ये। तर बघू शकताय मस्त असं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे या बर्फीचं, बघू शकताय तुम्ही। बघू शकताय मस्त असं पसरवून एकदम साफसूफ करून घेतलेलं आहे बर्फीवरून। तर गार्निशिंगसाठी मी इथं खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत बटाट्याच्या किसणीने आणि ते लावून घ्यायचे आहे। ते आता इथं गार्निशिंगसाठी वापरत आहे, 4-5च मी घेतले होते। तर बघू शकताय मस्त असं पिस्ता वरनं टाकून द्यायचा आहे, ऑप्शनल आहे पूर्णपणे। आवडल्यास तुम्ही टाकू शकताय, नाहीतर स्किप करू शकताय। तर आता इथं मी तीळ घेतलेला आहे,
जे आपले पांढरे तीळ असतात ना ते घेतलेलं आहे. गार्निशिंगसाठी छान दिसावं आपली बर्फी म्हणून घेतलेलं आहे. चव तर खूपच छान असते, पण गार्निशिंगसाठी जर वरून चांगली दिसली बर्फी तर आतून खूपच भारी दिसते. तर बघू शकता मस्त असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे जे ड्रायफ्रूट्स वरनं घातलेले आहेत पिस्त्याचे वगैरे ते आतमध्ये मुरतील बर्फीच्या. आणि शक्यतो आता गरम आहे बर्फी, थोडंसं थंड झाल्याच्या नंतर गार झाल्याच्या नंतर आपण याचे काप करून घेणार आहोत बर्फीसारखी. हलकी बर्फी आता थंड झालेली आहे आणि आता याचे काप करून घेणार आहोत. बघू शकताय मस्त असे काप होत आहे त्याचे. अजून थोडीशी गरमच आहे बर्फी आपली, तर अगोदरच आपल्याला काप करून घ्यायचे आहेत आणि एक 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे सेट होण्यासाठी. तर बघू शकताय अप्रतिम चवीची कुसकुशीत आता बर्फी रेडी झालेली आहे. काप करून झाल्याच्या नंतर मस्त असं एक 10 मिनिटासाठी आता फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत आपण. अप्रतिम चवीची बर्फी रेडी आहे. मऊसूत लुसलुशीत खुसखुशीत आता बर्फी रेडी आहे. तोडून सुद्धा दाखवत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर. धन्यवाद.